Audio Jungle. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 25 फेब्रुवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्न संख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे. बघूयात प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकताच निधन झाले. त्यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, रायगड जिल्हा. मुख्यमंत्री मनोहर जोशीबद्दलची अधिक माहिती बघा. यांचा जन्म 2 डिसेंबर 1937ला नांदवी, जे की रायगडमधील गाव आहे, त्या ठिकाणी झाला आणि मृत्यू झाला आहे 23 फेब्रुवारी 2024. वय वर्ष होतं 86 वर्ष. 1960च्या दशकात त्यांनी मुंबई पालिकेमध्ये लिपिक या पदावर काम केलं होतं. 1967मध्ये शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला होता. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी PhD ही पदवी घेतली होती आणि विषय होता विश्लेषणात्मक अभ्यास, आणि हे महत्त्वाचं आहे. कीर्ती या महाविद्यालयामधून त्यांनी BA ही परीक्षा संपादन केली होती. सोबतच हे पण लक्षात ठेवा, डॉक्टर DY पाटील विद्यापीठाकडून त्यांना डिलीट ही पदवी बहाल झाली होती. समोरची काही माहिती आहे ती बघा. त्यांनी भूषवलेली पदे बघा. मुंबई महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक होते 2 वेळा आणि मुंबई महानगरपालिकेचे महापौरसुद्धा राहिलेले आहेत. विधानसभा तसेच विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत ते. विधानसभा विरोधी पक्षनेते होते ते 1990 ते 91ला. महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री होते ते आणि त्यांचा कार्यकाळ होता 1995 ते 1999. महाराष्ट्रातले पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांच्याकडे खातं होतं अवजड व सार्वजनिक उद्योग हे खाते होते त्यांच्याकडे. 13व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते 1999 ते 2002 यावेळेस. आणि राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी 2002 ते 2004 या वर्षामध्ये काम पाहिलेलं आहे. यांच्यावर तुम्हाला मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन येऊ शकतो किंवा यांच्यावर कोणता प्रश्न येऊ शकतो. नुकताच निधन झालेले मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? हे 12वा आकडा लक्षात ठेवा. नुकताच निधन झालेले मनोहर जोशी हे कोणत्या लोकसभेचे अध्यक्ष होते? तर 13व्या लोकसभेचे, कितवे अध्यक्ष होते? तर 13वे लोकसभा अध्यक्ष होते ते. राज्यसभेचे खासदार कधी राहिलेले आहेत ते लक्षात ठेवा. किंवा यांनी भूषवलेले पद कोणते आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या देशात सर्वाधिक वनक्षेत्र किंवा जंगल क्षेत्र आढळते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, रशिया. सुरुवातीचे 5 देश घेतलेले आहेत आपण, कारण यावर आले तर 5वरच प्रश्न येतो. सर्वाधिक जंगल क्षेत्र असलेले देश 1 नंबरला आहे रशिया. जागतिक प्रमाणात यांचा वाटा आहे 20.2%. 2 नंबरला आहे ब्राझील 12.3%. 3 नंबर कॅनडा 8.6%. 4 नंबर आहे अमेरिका 7.7% आणि 5 नंबरला आहे चीनचा क्रमांक 5.5%. जागतिक जंगल क्षेत्राचा विचार करता भारताचा वाटा आहे 1.8% आणि हा आकडा महत्त्वाचा आहे. यासाठी एक संदर्भ दिला होता लोकमत पेपरमध्ये. जागतिक बँक आणि व्हिज्युअल कॅपिटलिस्ट यांचा संदर्भ यासाठी दिलेला होता. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. सर्वाधिक जंगल क्षेत्र असणारे 4 देश देतील आणि तुम्हाला क्रमाने लावा असा एक प्रश्न येऊ शकतो. जागतिक जंगल क्षेत्रात भारताचा वाटा किती टक्के आहे? तर 1.8% हे आकडा लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. नुकताच कुणाची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, AS राजीव यांची. भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय दक्षता आयोग काय ते बघा. 1964ला स्थापन झालेला हा आयोग. याच्यासाठी संथानम समिती होती आणि या संथानम समितीच्या शिफारसीनुसार या आयोगाचे गठन करण्यात आले होते. हा आयोग असतो 3 सदस्यीय, 1 अध्यक्ष आणि 2 सदस्य असतात यात, आणि त्या सदस्यांना म्हणतात दक्षता आयुक्त. अध्यक्ष सध्या आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव आणि दक्षता आयुक्त कोण आहेत सध्या? AS राजीव आणि अरविंद कुमार. प्रवीण सर आणि अरविंद सर हे पहिलेच या पदावर कार्यरत होते. आत्ता नुकताच ज्यांची नियुक्ती झाली आहे राजीव सर, यांच्यावर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला येथे अध्यक्ष
किंवा अदर आयुक्त जे आहेत यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. यांच्यासाठी एक निवड समिती असते 3 जणांची. त्यामध्ये पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांचा समावेश असतो. यांचा कार्यकाळ आहे 4 वर्ष किंवा 65 वर्ष, यापैकी जो कार्यकाळ पहिले पूर्ण होतो तो. आणि यांची नियुक्ती करतात भारताचे राष्ट्रपती, तत्कालीन राष्ट्रपती जे असतात ते. सध्या या पदावर द्रौपदी मुर्मू या कार्यरत आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. नुकताच कोणत्या राज्याने राज्यस्तरीय गुणवत्ता हमी पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, महाराष्ट्र. हा पक्ष काय आहे ते बघा, कारण याचा जो अध्यक्ष आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना महाराष्ट्राने केली आहे. याचा उद्देश आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता राखून त्यामध्ये सुसूत्रता आणणे, तसेच निरीक्षण पद्धत सुलभ करणे. याच्या अध्यक्षतेपदी डॉक्टर प्रमोद येवले यांची नियुक्ती करण्यात आली आणि 4 सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहे. स्वाती शेरेकर, भालचंद्र वायकर, विजय खरे आणि राहुल मात्रे. यावर तुम्हाला 2 प्रश्न येऊ शकतात. एक म्हणजे राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना करणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाच्या अध्यक्षस्थानी कोणाची नियुक्ती करण्यात आली? समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठी डिस्टिलरी कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, नागपूर. आणि हे उभारणी करणार आहेत पेर्नोल्ड रिकॉर्ड इंडिया आणि खर्च आहे 2500 कोटी रुपये. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 6. नुकताच कुणाला शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, सुनील मोतीराम चरपे. ते सध्या लोकमतमधील नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. नुकताच 23 फेब्रुवारी 2024ला 2020, 21 आणि 22चे पुरस्काराची घोषणा केलेली आहे आणि यांना 2022चा पुरस्कार मिळालेला आहे. तुम्हाला हा एकच प्रश्न येऊ शकतो की 2022चा शेतीमित्र पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला किंवा कोणाला सन्मानित करण्यात आले? प्रश्न क्रमांक 7 बघा आता. महाराष्ट्रात प्रथमच MSME डिफेन्स एक्स्पो 2024चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्यातील ठिकाण पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. #MSME डिफेन्स एक्स्पो 2024 मराठी नाव लक्षात ठेवा. छोटे मध्यम उद्योगाचे उच्चस्तरीय प्रदर्शन. तुम्हाला हे मराठी नाव देतील आणि विचारतील की कोणत्या ठिकाणी होणार आहे ते. याचं घोषवाक्य बघा, साहस, निर्मिती आणि सुरक्षा असं याचं घोषवाक्य होतं. आयोजन केलं आहे मोशी, जे की पुण्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रात प्रथमच याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान या एक्स्पोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणत्या IIT मार्फत सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, IIT गुवाहाटी. समोर बघा आता, भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था IIT गुवाहाटी यांनी याची सुरुवात केलेली आहे. नमो ड्रोन दीदी उपक्रम या उपक्रमाअंतर्गत ही प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे. नमो ड्रोन दीदी उपक्रम काय आहे बघा, याचा उद्देश महत्त्वाचा आहे. 2030पर्यंत भारताला जागतिक ड्रोन हब बनवणे हा याचा उद्देश आहे. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोणत्या IITने सुरू केली आहे? तर IIT गुवाहाटी. नमो ड्रोन दीदी उपक्रमाअंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भारताला जागतिक ड्रोन हब बनवण्याचे टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे? तर 2030. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या राज्याने बॅगलेस स्कूल उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, मध्य प्रदेश. हा उपक्रम जो आहे त्याबद्दलची अधिक माहिती बघा. बॅगलेस स्कूल उपक्रम मध्य प्रदेश, याची सुरुवात होणार आहे 2024-25 या वर्षापासून. आठवड्यातून एकदा हा उपक्रम राबवण्यात येईल. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सध्या मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल.
समोरचा प्रश्न बघा, जो की आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिले गतिशक्ती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, शिलाँग. आणि शिलाँग कोणत्या राज्यात आहे? तर मेघालयमध्ये. तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. कालचा प्रश्न होता, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024चे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, अनुराग ठाकूर. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, याचं योग्य उत्तर नक्की कमेंट करून सांगा. प्रश्न बघा, नुकताच जाहीर झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? योग्य उत्तर कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.